फैरी सुरू आहेत आणि यातच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या पुरवणी जबाबात वाल्मिक कराड यांचं नाव असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। या वाल्मिक कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख असल्याचं त्याच्या पत्नीच्या जबाबात समोर आलंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। पुरवणी जबाबात नाव असल्यानं वाल्मिक कराड आता 302चा आरोपी होणार का आणि कराडचा पाय यामुळे आणखी खोलात जाणार का याकडे राज्याचं लक्ष आहे। जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताईसाहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं, तरी मग त्या माणसाला 302 मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय? कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही? खरंच सापडत नाही का हो? खरंच गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं हे माहित नाही, पोलिसाला ते कळत नाही। मग पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत? एसआयटी नेमली, एसआयटीचं काय काम आहे? एसआयटीनं काय काम केलंय? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत। दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी सुरू असलेल्या तपासावरून काही सवाल उपस्थित केलेत। हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडवर अद्याप मकोका अंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा सवाल सोनवणेंनी विचारलाय। तपास यंत्रणा कुणाचं काम करते? पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहे का असं बजरंग सोनवणे म्हणाले। जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताईसाहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं, तरी मग पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय आहेत। मी सर्व बाकी येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे, बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे। ज्या गोष्टी मला विनाकारण डोलबाजी करायची नाही, पण मी पुराव्यानेशी पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार आहे आणि प्रेस देणार आहे। आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही? एवढ्या दिवस झालं, आज 35-36 दिवस उलटले, तरी सुद्धा आरोपीला 302 मध्ये घेतलं जात नाही। मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही, मग कुणाला धरायचं तेही कळाना। एक आरोपी आणखी फरार आहे। जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेल, पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले, ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहेत, ज्यांनी मदत केली, या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले। माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणलं होतं संतोष अण्णांनी, असं त्यांनी जवाबात म्हणलंय, तरी मग आणखी याचं नाव काय येत नाही हे मला कळत नाही। याच्यात काय कारण आहे? हे पोलीस यंत्रणा काय करते जवाबात? मग तुम्ही पोलीस यंत्रणा तपासच करायचा ना, तर यांच्या जवाबाच्या आधारे तू नाव ऍड करून पुन्हा तपास करणं काय करायचं? पण नाव ऍड काय करतं हे मला मी एसपींना विचारणार आहे, त्याच्यानंतर आपण बोलूया। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं स्पष्ट आहे। असं असताना वाल्मिक कराडवर मकोका का लावत नाही असा सवाल अंबादास दानवेंनीही सरकारला केला। वाल्मिक कराडला मोका लावत नसतील तर देशमुख कुटुंबियांचा संयमाचा बांध फुटणं साहजिक आहे असं दानवे म्हणाले। या सगळ्या घटनेचा करता धरता वाल्मिक कराडच आहे आणि मग त्याला सोडून बाकीच्यावर तुम्ही मोका लावताय आणि वाल्मिक कराडला सोडतात, हे चुकीचंच आहे। आणि म्हणून आता वाट किती बघायची? त्यामुळे भावनेचा बांध मला देशमुख कुटुंबियांचा सुटलेला असेल, कारण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे होत असताना जनता ज्या पद्धतीनं न्याय मागते, सरकार त्या न्याय देण्याच्या भूमिकेत नाही। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। यातच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या पुरवणी जबाबात वाल्मिक कराडचं नाव आल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। वाल्मिक कराडनं फोन केले आणि धमकी दिली असा उल्लेख असल्याचं त्याच्या पत्नीच्या जबाबात समोर आलंय। पुरवणी जबाबात नाव असल्यानं वाल्मिक कराड आता 302चा आरोपी होणार का आणि कराडचा पाय यामुळे आणखी खोलात जाणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येला 35 दिवस झालेले आहेत। माझ्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत। ताई, प्रशासन तपास करते, आता नेमकी काय मागणी? आज देखील धनंजय भाऊने असं आक्रमक आंदोलन केलं।
आमची पहिल्यापासून एकच मागणी आहे, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या, एवढंच. पण प्रशासन काय करतंय नेमकं आणि आता तपास एकंदरीत सुरू आहे त्या संदर्भात तुम्हाला काय सांगितलं जातं, कल्पना दिली जाते? नाही, काहीच दिली जात नाही, म्हणून तर हे टोकाचं पाऊल उचलले ना धनुभैयाने. अच्छा, मग काय मागणी असेल? मुख्यमंत्री असतील, इतर सर्वजण जे तपासी यंत्रणा करतायत नेमकं का? ते तर माहीत नाही ना. लवकरात लवकर त्यांनी सगळी माहिती एकतर दिली पाहिजे आणि लवकरात लवकर गुन्हेगार पकडून त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे. मात्र आज दुसरी देखील मागणी केली जाते की वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करा. तशा पद्धतीने मात्र होत नाही. नेमकं का होत नाही असं वाटतं? आता ते सगळे म्हणते तर त्यांच्या टेस्ट करा, काय तपास करा, ते कामन शासन करत नाही, ते त्यांनाच माहिती. ते करून लवकरात लवकर त्यांना आरोपी करायला पाहिजे. अच्छा, तुमचे देखील जबाब घेतले गेल्याचं समजते. नेमकं जबाब घेतलेत का प्रशासनाने? ते कशा पद्धतीने घेतले? नेमकं त्यामध्ये काही राहिले का सांगायचं आणि आणखी परत काही प्रशासनाला विनंती करणार आहेत? सांगायचं काय नाही राहिलं, सांगितलेलं आहे, पण एवढीच विनंती की लवकरात लवकर त्यांनी सगळ्या आरोपींना पकडणे आणि शिक्षा लवकरात लवकर करणे. तुमच्या जबाबामध्ये एक विषय होता की जे सुदर्शन घुले आणि 6 तारखेला मारहाणीची घटना घडली होती, त्यानंतर काही जणांनी धमकीसुद्धा दिली होती. त्या धमकी देणाऱ्यापैकी कोण कोण होते नेमकं? ते काय मला एवढं माहिती नाही. मला माझे मिस्टर एवढंच म्हणले होते की त्या दिवशी जी पवनचक्कीवर भांडणं झाले होते ते जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि मला भीती वाटते, एवढंच बोललेले. अच्छा, म्हणजे असं संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी तशा पद्धतीने अगोदर सांगितलं होतं? हां, ते शनिवारी आले होते लातूरला. हां. मग ते मी त्यांना उलट एवढं म्हणलं, ती म्हणले भीती वाटायला, मी जाऊ नका म्हणलं होतं त्यांना. कशाला जातात मग तुम्ही, हां. कशाला उगाच भीती वाटते. तर ते थांबले, पण शनिवारी थांबले, रविवार थांबले, सोमवारी ते येणार होते इकडं, पुन्हा नको करत मी म्हणल्यानंतर ते थांबले. पण त्यांना फोन येईल सारखंच, मग ते मला म्हणले मला जावंच लागते म्हणून मग ते आले गावाकडे. वाल्मिक कराडांनी देखील धमकी दिल्याच्या संदर्भातलं देखील बोललं जात होतं. नेमकं तशा पद्धतीने काय तुम्हाला बोलले होते ते, किंवा अशा अमुक अमुक व्यक्ती आहे तो आम्हाला धमकी देतो वगैरे? नाही, तसं काय नाही, फक्त धमकी देते तेवढंच बोललेले. अच्छा, आता 35 दिवस झालेत, तपासी यंत्रणाही करतायत. पण आता नेमकं मुख्यमंत्री असतील किंवा इतर तपासी यंत्रणा असतील, त्यांच्याकडून शेवटची काय अपेक्षा असेल? का आता एक आरोपी अद्यापही अटकेत नाही आणि आता कुटुंबाची अशा पद्धतीने आज धनुभाऊन देखील आक्रमकपणा केलेला होता. तर काय हात जोडून कळकळीची विनंती असेल? कळकळीची एकच विनंती आहे, तुम्ही किती जेवढे लोक असतील तेवढ्यांना लवकरात लवकर, ते म्हणतात ना टेस्ट करा, काय करा, करा ना तुम्ही. काय इतका वेळ माझ्या मिस्टरांना मारायला त्यांनी इतके एका दिवसात त्यांनी सगळं केलं ना, 3 तासात. तर त्यांना काहीच पोलिसांनी केलं नाही, कुणी केलं नाही. सगळं काम होईपर्यंत ते आलं नाहीत आणि आज 35 दिवस झाले. तर मग ते काय करतात? कशाला इतका तपासाला वेळ लागते त्यांना? एका माणसाला, देव माणसाला इतकं करायला त्यांना वेळ नाही घेतला. पोलिसांनी ते वाट पाहिली आणि आज काय होते त्यांना? इतके आरोप असताना त्यांच्यावर इतके गुन्हे त्या दाखल आहेत त्यांच्यावर, तरी पण ते का करत नाहीत? लवकरात लवकर त्यांनी ते करावं. मात्र अज्ञात व्यक्तीचे फोन येत होते असं देखील तुम्ही आता म्हटलं की ते सांगत होते की मला वेगवेगळ्या नंबरवरून. हे धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये एका आंदोलकाला चक्कर सुद्धा आली होती. पोलिसांकडून आंदोलकांना खाली उतरवण्याचं आवाहन करण्यात आलं. पोलीस सुद्धा तिथे आले होते, वारंवार आंदोलन करत होते. काही तरुण पाण्याच्या टाकीवर चढले आणि वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. त्यातल्या एकाला चक्कर सुद्धा आली. ही धनंजय देशमुखांसंदर्भातली बातमी आहे. तर उस्मानाबादमधून बातमी आहे. उस्मानाबादमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय काही तरुणांनी. धाराशिवमध्ये धनंजय देशमुखांच्या समर्थनार्थ काही तरुणांनी हे आंदोलन केलेलं आहे. शहरातील पाण्याच्या टाकीवर तरुणांनी चढून आंदोलन केलंय. ही धाराशिवमधून बातमी येते. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत आणि यातच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या पुरवणी जबाबात वाल्मिक कराड यांचं नाव असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. या वाल्मिक कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख असल्याचं त्याच्या पत्नीच्या जबाबात समोर आलंय. सूत्रांकडून ही माहिती मिळते. पुरवणी जबाबात नाव असल्यानं वाल्मिक कराड आता 302चा आरोपी होणार का आणि कराडचा पाय यामुळे आणखी खोलात जाणार का, याकडे राज्याचं लक्ष आहे.
जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताईसाहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं, तरी मग त्या माणसाला 302 मध्ये घ्यायला एवढा वेळ का लागतोय? कुणाचा पोलीस यंत्रणेला फोन सापडत नाही? खरंच सापडत नाही का हो? खरंच गुन्हेगार बोलत नाही का? पोलिसांना कसं बोलतं करायचं हे माहित नाही, पोलिसाला ते कळत नाही. मग पोलीस कुणाला वाचवतायत आणि कुणाच्या प्रेशरनं वाचवतायत? एसआयटी नेमली, एसआयटीचं काय काम आहे? एसआयटीनं काय काम केलंय? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेत. दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी सुरू असलेल्या तपासावरून काही सवाल उपस्थित केलेत. हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडवर अद्याप मकोका अंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा सवाल सोनवणेंनी विचारलाय. तपास यंत्रणा कुणाचं काम करतेय? पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार आहे का, असं बजरंग सोनवणे म्हणाले. जॉबामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणेला या संतोष देशमुखांचे जी भाऊ आहेत धनंजय देशमुख आणि आमच्या ताईसाहेब यांनी दोघांनी सुद्धा जॉबात दिलंय की याच्यामुळे धोका आहे असं संतोषनी सांगितलं, तरी मग पोलीस यंत्रणेचे बरेच काही विषय आहेत. मी सर्व बाकी येणारे जे आता मला प्रेस घ्यायची त्याच्यामध्ये बरेच काही मी खुलासे करणार आहे, बऱ्याच काही गोष्टी आणखी उघड करणार आहे. ज्या गोष्टी मला विनाकारण डोलबाजी करायची नाही, पण मी पुराव्यानेशी पहिल्यांदा प्रेसला कागद घेऊन बसणार आहे आणि प्रेस देणार आहे. आमच्या कुटुंबाला न्याय का मिळत नाही? एवढ्या दिवस झालं, आज 35-36 दिवस उलटले, तरी सुद्धा आरोपीला 302 मध्ये घेतलं जात नाही. मोका लावला जातो तर मेन आरोपी सोडून मोका लावला जातो. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की मी कुणालाही सोडणार नाही, मग कुणाला धरायचं तेही कळाना. एक आरोपी आणखी फरार आहे. जर आरोपीला त्यांनी सांगितलं होतं की मी योग्य पद्धतीनं योग्य दिशानं तपास करेल, पण तपासाचे सूत्र कशा पद्धतीनं चालले, ज्या आरोपीचे सपोर्ट करणारे लोक आहेत, ज्यांनी मदत केली, या लोकांना सुद्धा आणखी मोकाट सोडले. माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणलं होतं संतोष अण्णांनी, असं त्यांनी जवाबात म्हणलंय, तरी मग आणखी याचं नाव काय येत नाही हे मला कळत नाही. याच्यात काय कारण आहे? हे पोलीस यंत्रणा काय करते जवाबात? मग तुम्ही पोलीस यंत्रणा तपासच करायचा ना, तर यांच्या जवाबाच्या आधारे तू नाव ऍड करून पुन्हा तपास करणं काय करायचं? पण नाव ऍड काय करतं हे मला मी एसपींना विचारणार आहे, त्याच्यानंतर आपण बोलूया. संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं स्पष्ट आहे. असं असताना वाल्मिक कराडवर मकोका का लावत नाही असा सवाल अंबादास दानवेंनीही सरकारला केला. वाल्मिक कराडला मोका लावत नसतील तर देशमुख कुटुंबियांचा संयमाचा बांध फुटणं साहजिक आहे असं दानवे म्हणाले. या सगळ्या घटनेचा करता धरता वाल्मिक कराडच आहे, आणि मग त्याला सोडून बाकीच्यावर तुम्ही मोका लावताय आणि वाल्मिक कराडला सोडतात, हे चुकीचंच आहे. आणि म्हणून आता वाट किती बघायची, त्यामुळे भावनेचा बांध मला तो देशमुख कुटुंबियांचा सुटलेला असेल. कारण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आक्रोश मोर्चे होत असताना जनता ज्या पद्धतीनं न्याय मागते, सरकार त्या न्याय देण्याच्या भूमिकेत नाही. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. यातच आता सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या पुरवणी जबाबात वाल्मिक कराडचं नाव आल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. वाल्मिक कराडनं फोन केले आणि धमकी दिली असा उल्लेख असल्याचं